मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत शिवरात्री व्रतकथा। तर आजच्या दिवशी आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवायचे आहे। पार्थिव शिवलिंग संध्याकाळी बनवायची आपल्याला। शिवरात्री म्हणजे शिवाची रात्रीच्या वेळी आपल्याला ही शिवलिंग बनवायची आहे। आणि शिवलिंग बनवली तर पंचामृताने, दुधाने, मधाने, दह्याने, गाईच्या तुपाने, शहदने असा अभिषेक करायचा आहे। अष्टगंधक, लाल चंदन, पिवळे चंदन असेल त्याचं पाणी टाकून थोडंसं त्यांच्यावर अभिषेक करायचं आहे। अष्टगंधक लावायचं आहे, तांदूळ अर्पण करायचे, फूल, बेल, फल अर्पण करायचे आहे। रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष अर्पण करावा, तो रुद्राक्ष उचलून लॉकरमध्ये ठेवावा। कमलगट्ट्याचा मणी अर्पण करावा, गुलाल अर्पण करावे, तांदूळ अर्पण करावे, जवस अर्पण करावे, काळी तीळ अर्पण करावी, मिरी अर्पण करावी, लोंग अर्पण करावे, गहू अर्पण करावे। असे जर आपण संपूर्ण सामग्री अर्पण केली तर आपल्यावर शिव खूप प्रसन्न होतात आणि मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात। पूजा झाल्यानंतर शिवरात्रीची व्रतकथा ऐकावी, शिवाची आरती करावी, कर्पूर गौरम करावं, आपल्या पदर पसरावा आणि आपल्या मुलाबाळांसाठी अखंड सौभाग्याची कामना करून आशीर्वाद घ्यावा। आशीर्वाद झाल्यानंतर शिवाला अलगद हलवावं लिंगाला आणि रात्रभर राहू द्यायची। दुसऱ्या दिवशी ते शिवलिंग आपल्या पिंपळाच्या झाडाखाली, कुठल्याही पवित्र वृक्षाखाली ती मातीची शिवलिंग अर्पण करावी। अशा प्रकारे शिवरात्रीची पूजा आपल्याला करायची आहे। खिरीचा नैवेद्य नक्की बनवायचा। खीर भगवान शिवाला खूप आवडते। अन्नपूर्णा मातेचा जे आहे तर एक रूप ज्यावेळेस अन्नपूर्णा मातेच्या जवळ गेले होते भगवान शिव भिक्षा मागायला, तर खिरीचंच दान अन्नपूर्णा माताने दिलेलं होतं। तर त्याच्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात, म्हणून खीर बनवावीच। या 4-5 दिवस रोज थोडी तरी खीर बनवायची, नाही काही दुसरं राहिलं तर। पण दररोज नैवेद्य अर्पणच करावे। सफेद वस्तूचं जर अर्पण केलं तर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात। तर आता आपण शिवरात्रीच्या व्रतेला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। शिवरात्री व्रतकथा। श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहेत। ते उदार महादेव केवळ भक्तांच्या भुकेले आहे। तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो। त्याविषयीची एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगत आहे। पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता। राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता। अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत असत। कधीही रानात जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावी, मग मद्य आणि मद्राक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी, असा त्यांचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम असे। अतिशय सुंदर स्त्री, मग ती कोणत्याही जातीची असो, त्याला ती उपभोगण्यास हवी असे। विमर्शन राजात एक गुण मात्र होता, तो परम असा शिवभक्त असा होता। रोज श्री शंकराची तो षोडोपचारे पूजा न चुकता करीत असे। त्याच्या पटराणीचे नाव राणी कुमुदंती असे होते। ती दिसण्यास अतिशय सुंदर होती, तसेच चतुर होती। पतीवर तिचे अतिशय जीवापाड असे प्रेम होते। राजाही तिला नेहमीच योग्य तो मान देत असे व तिचे म्हणणे ऐकत असे। असाच एका दिवशी रात्री आपल्या महालात राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारीत बसला होता। दोघे गप्पा मारीत होते, एवढ्यात राणीने विचारले, नाथ, मी आपणास एक प्रश्न विचारू का? आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे। विचारा ना, मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का? राजा म्हणाला, तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता, शिवरात्र, सोमवार, प्रदोषे उपास श्रद्धेने करतात, नित्यनेमाने भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण करतात, भक्तिभावाने शिवकथा ऐकतात। राणीला मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला, मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे आणि राणी ते तुला चांगले माहीत आहे। मग पण असे असून सुद्धा तुमच्या हातून असे रोज पातके होतात, हत्या होतात, अधर्म होतात, हे कसं काय बरं? त्या गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला, देवी, मला पूर्वजन्माची एक आठवण आहे। मागील जन्मी पंपा नावाचा नगरात मी कुत्रा होतो। काहीतरी मिळेल या आशेने एका शिव मंदिरात दारात आशेने मी उभा होतो। तो दिवस महाशिवरात्रीचा होता, म्हणून तेथे भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती। ती बारकाईने पाहत होतो। सर्व पूजा पाहिली, तेवढ्यात एका सेवकाने मला आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली। मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसाच पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर येऊन उभा राहिलो। मग पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली। मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो। अशा नकळत मी प्रदक्षिणा घातल्या। खाण्यास मिळण्याची आशा मनातून जात नव्हती। शेवटी दमून धापा टाकत मंदिरासमोर बसलो। कितीही मारले तरी मी जात नाही, हे पाहून एका राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला। बाण वरमी लागला होता, त्यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत बघत मी तेथेच प्राण सोडला। खरे म्हणजे त्यानं कळत घडलेल्या पुण्याईने मला आज राजदेह प्राप्त झालाय, परंतु शौनाचे काही गुण माझ्या शिल्लक राहिले आहेत।
मी जे आता वागत आहे ते चांगले नाही हे कळत आहे, पण तरीही आपोआप तसे वाईट वर्तन माझ्याकडून घडत आहे. बरं ते जाऊ दे, मी मागच्या जन्मी कोण होतं ते बरं ते मला सांगता का? राणीने लाडीकपणे राजाला विचारले. तू पूर्वी एक कबुतरी होतीस. राणी कुमुदंतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला. असं? मग मी हा जन्म कसा मला मिळाला ते सांगाल का? तोंडात मांसाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतीस. तेवढ्यात तुझ्या मांसाची अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला. समोरच शंकराचे एक मंदिर होते. त्या ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडे 3 प्रदक्षिणा घातल्या, पण थोड्याच वेळात तू पूर्णपणे थकून गेलीस. तुझी ताकद त्याच्यापुढे फार फार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एक झडप घालून तुला ठार मारले. तुझे मृत कलेवर ते शिव मंदिरासमोर पडले आणि त्या पाण्याने तू या जन्मात राणी झालीस. राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदंती सर्व ऐकत होती. नंतर तिने राजाला विचारले. नाथ, या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल का? आपल्याला भूत भविष्य सर्व काही ज्ञात आहे म्हणून विचारत आहे. हे सुंदरी, पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेऊन सिंधू देशाचा राजा होणार आहे. तू सुद्धा मानव योनीतच जन्म घेणार आहेस आणि जया नावाची राजकन्या होणार आहेस आणि त्या जन्मात सुद्धा आपला दोघांचा विवाह होईल. त्या जन्मानंतर मी सौराष्ट्रात जन्म घेईन आणि तू कलिंग देशात जन्म घेऊन मलाच आपला पती म्हणून पुन्हा एकदा माळ घालशील. चौथ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन, तू मगाध देशात जन्म घेशील आणि त्याही वेळी माझ्याशी तुझा विवाह होईल. 5व्या जन्मात मी अवंतीचा राजा होऊन आणि तू दार्श राजाची कन्या होईल, माझी प्रिय पत्नी होशील. 6व्या जन्मात मी अनंतधिपती होईल, तू ययाती राजाची अतिशय सुंदर गुणवान मुलगी होऊन जन्म घेशील आणि तू सुद्धा परत माझ्याच गळ्यात माळ घालशील, तर आपला विवाह होईल. 7व्या जन्मी मी पांडराजा होईल, तू पदम राजकन्या वसुमती होशील, माझीच सहचरणी होशील. या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करीन. मी पराक्रमाने धर्म वाढवीन, बलाढ्य अशा शत्रूचा पराभव करीन, नेहमी शिवभजनात रंगून जाईन. मला वार्धक्य प्राप्त झाल्यानंतर वानप्रस्ताव श्रम स्वीकार करून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी वनात जाईन. त्यावेळी मी शैवपतीची दीक्षा घेईन आणि जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी जागा मिळेल. राणीने राजाला सांगितले. हे सर्व ऐकून फार आनंद झाला. तिने शंकराला मनोभावे नमस्कार केली, प्रार्थना केली. शौनिक व इतर ऋषींना कथा सांगता सांगता सूत म्हणाले. त्या विमर्श राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्राय अक्षय अशा शिवपदाशी गेला. असा हा शिवभजनाचा शिवमहिमा फार मोठा आहे. जो कोणी ही कथा ऐकेल त्याला दीर्घ आयुष्याची, संतान, धनसंपत्तीची प्राप्ती होईल, असे हे वेदशास्त्रात सांगितलेले आहे. अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून, ज्याची अगाध लीला ऐकून ज्याचे हृदय भरून येत नाही, डोळ्यातून आनंद वाहून येत नाही, जिने खरोखरच व्यर्थ आहे, अशा माणूस या मृत्यूलोकी जगला काय आणि मेला काय सारखेच आहे. लाभकारक शिवनाम कधीही न घेणारे असे दुरात्मा जगात नसलेच तितकेच बरे. भगवान शिवाचे अर्थात शंकराची महती सांगणारी आणखी एक कथा आहे, तर ती तुम्हाला सांगते. पूर्वी उज्जैनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता आणि तो 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनीला असलेल्या महाकाळेश्वराची तो नित्य नेमाने आणि अगदी मनोभावे पूजा करीत बसलेला होता. नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवत होता, त्यामुळे त्याची सारी प्रजा आनंदित होती. राजाचा एक जिवलग मित्र होता, त्याचे नाव होते मणिभद्र. राजाचे त्याच्यावर पाटाच्या भावापेक्षाही फार प्रेम होते. चतुर आणि सच्चा मित्र, उदार आणि भाविक असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रतासी, भाग्यवान, नम्र पुत्र, हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता, असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वसंचित असावे लागते, अर्थात पूर्वजन्मीचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते. चंद्रसेन राजाचे पूर्वजन्मीचे पुण्य फार मोठे होते, म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला होता. मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता. तो मणी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता. अष्टधातूचा त्याला स्पर्श झाला की लगेच त्याचे 52 कशी सोने बनत असे. साप, वाघ, चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मण्याच्या सामर्थ्याने राजाच्या बाहेर पळून गेले होते. माणसाला त्या दिव्य मण्यांचे दर्शन झाले की त्याच्या सर्व रोगांचा नाश होत असे. चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य मणी असा होता, त्यामुळे दुष्काळ, अवर्षण, शोक आणि दारिद्र्य त्यांच्या राज्यात राहिलेले नव्हते. तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यावर राजा त्याच्या दिव्य तेजाने न्हात असे आणि कुठल्याही युद्धात त्याला कधीही अपयश येत नसे. जे त्याच्याशी वैर धरून त्याच्याशी लढायला येत असे त्याचे चांगले मित्र बनत असे. मण्याच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य, आरोग्य, राज्य आणि ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत होते. चंद्रसेन राजा आधीपासून 64 विद्या आणि कला यांच्यात निपुण झाला होता. तो नेहमी शिवभजनात दंग झालेला होता. तो अतिशय चतुर होता. एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहून तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता. वैरोग्य सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते. तो अतिशय ज्ञानी झाला होता आणि चंद्रसेन राजाचे अपार
असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचा द्वेष करीत होते, त्याचा मत्सर करीत होते, त्याच्या भाग्याचा ते सर्वजण हेबा करीत होते. तेव्हा त्या सर्व राजांनी आपली एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला. सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगराला सर्वांनी मिळून एकत्रितपणे वेढा घातला. नंतर त्याने आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला आणि मग विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभ मण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा हा मणी तू आम्हाला दे. दूताने चंद्रसेन राजाकडे येऊन त्याला तो हा निरोप सांगितला. राजाला मनातून फार वाईट वाटले. अमुक वस्तूचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते. ते त्याला आता जाणवले. अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकटे येण्याची कारणे आहेत. राजा अशा तऱ्हेने विचार करीत होता, आता काय बरे करावे. दूताने सांगितल्याप्रमाणे जर मणी देऊन टाकावा तर आपण आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजले जाऊन युद्धाला घाबरलं असे होते. न द्यावा तर युद्ध होऊन यामध्ये उगाच दोन्हीकडून सैन्य मृत्युमुखी पडतील, मग काय करावे. राजाला सुचेना. शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकालेश्वरवर घालायचे ठरवले. तो करुणाचा सागर, दिनाचा रक्षण करणारा, जगताचा उद्धार करणारा, भक्तांना अभय देणारा, पार्वती देवीचा प्राणसखा स्वामी महाकालेश्वर जे काय करतील ते करू दे असे म्हणून त्याने विधिवत महाकालेश्वरची पूजा केली. पूजा साहित्य मागवले आणि मग तो महाकालेश्वरच्या मंदिरात गेला. त्याने षोडोपचारे पूजा करायला सुरुवात केली. ओम श्री महाकालेश्वराय नमः असा आपल्या मनातल्या मनात जप करू लागला आणि सर्व मनातील चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकालेश्वराच्या मंदिरात भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला. इकडे त्याच्या प्रधानांनी आपल्या सैन्याला राज्याला वेढा घातला. राजाच्या सैन्याची युद्ध करण्याचा हुकूम दिला. हर हर महादेव अशी गर्जना करत सैन्य बाहेर पडले. दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले. भयंकर घडणाऱ्या धाडणाऱ्या तोफांचा आवाज, एकमेकांशी भिडणाऱ्या तलवारीचा खणखणाट, रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांचा टापांचा आवाज सर्वत्र वातावरणात भरला होता. राजा चंद्रसेन मात्र महाकालेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्थ बसलेला होता आणि मग बसला होता. महाकालेश्वरचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजत होते. अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होते. तेथे मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळी वाड्यातील एक तरुण विधवा स्त्री आपल्या लहान 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिली होती. तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता. जरा वेळ थांबून घरी काम पडले असल्याने ती गोप स्त्री आपल्या घरी आली. मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले काम भराभरा आटपू लागली. खेळणाऱ्या बाळाने शंकराच्या लिंगासारख्या दिसणारा एक दगड शोधला. मातीचा ढीग करून त्यावर त्याने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापन केला. बिचारा तेथे एकटाच खेळत होता. लहान लहान दगड त्याने वेचून आणले, जवळ ठेवले आणि राजाप्रमाणे पद्मासन घालून त्याच्या समोर बसला. राजा कशी पूजा करीत होता नीट आठवण करून तो पूजा करू लागला. त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत यापैकी काही नव्हते. त्याऐवजी छोटे छोटे दगडगोटे स्थापलेले होते आणि शिवलिंगाला दगडगोटेच वाहत होता. शेजारी गवत होतं तर गवतातील रानटी फुले त्याने आणली आणि ती शंकराला वाहिली. मंत्र ध्यान त्यापैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते. तो जी पूजा करीत होता तो अगदी मनापासून करत होता. श्रद्धा आणि विश्वासाने तो भगवान शिवाची पूजा करत होता. असे शेवटी त्याने डोळे झाकून ध्यान सुरू केले. हर सांब सदाशिवाय नमः, हर सांब सदाशिवाय नमः असा त्याने ध्यान सुरू केला आणि जप तोंडाने सुरू केला. जसा राजा हर सांब सदाशिवाय नमः असा जप करत होता तसा त्याने बी तो जप लक्षात ठेवला आणि तो जप करायला सुरुवात झाला. इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करून तयार झाला होता. तो अगदी त्याला जेवायला हाका मारत होती. पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात एवढा दंग झाला त्याला आईने मारलेली हाक ऐकूच आली नाही. तेव्हा ती गोपश्री रागारागाने घराबाहेर आली. बघते तो काय आपल्या बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसला होता. बाळा, तू हे काय नवीन खूळ काढलेस? चल आज पाहू, चल बरं आधी जेवायला, मला दुसरी खूप खूप कामे आहे, चल उठ. पण बाळ आपल्या बसल्या जागेवर हलला बी नाही. तेव्हा त्या स्त्रीला खूपच राग आला आणि तिने मांडलेली पूजा शंकराची उधळून टाकली. 2 रट्टे त्याला चांगले ओढून केस धरून ठोकले आणि हलवत म्हणाली, ए वेड्या, आधी उठ, चल बरं पाहू. बाळाने डोळे उघडून समोर पाहिले. आपल्या समोरची आपली केलेली पूजा पूर्णपणे उधळली गेली आहे हे लक्षात येताच त्याला फार दुःख झाले. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. हे सारे बाळाचे ढोंग आहे असे आईला वाटले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत घरात गेली आणि तिने जेवण करून घेतले आणि फाटकी गोधडीवर पांघरून गवताच्या बिछाण्यावर झोपली. इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत करीत रडत होता. त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्तीने भगवान शंकर प्रसन्न झाले. त्याबरोबर ज्या गवताच्या झोपडीत तो बसला होता ते झोपडी गुप्त होऊन त्या जागेवर रत्नांनी मढवलेले सुंदर शिवमंदिर बनले. वर कळस हिऱ्या माणिकांच्या तेजाने जगमगत होता. मंदिराची असलेली 4ही दारे सोन्याची झाली होती. त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नाची कलाकुसर केलेली होती. मध्ये स्फटिकांचे शुभ्र शिवलिंग होते. चंद्रापेक्षाही त्याचे तेज जास्त दिसत होते. बाळाने डोळे
उघडून पाहिले तर त्याच्यासमोर सुवर्णांच्या तबकात पूजेची तयारी करून ठेवलेली होती. हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला. त्याने विधियुक्त शंकराची पूजा केली, फुले वाहिली, बेल वाहिला, ओम नमः शिवाय म्हणत बाळ तेथेच नृत्य करू लागला. त्याच्या या भक्तीने शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले, बाळा मी तुला प्रसन्न झालो आहे, काय हवा असेल तो वर माझ्याकडून तुझ्यासाठी मागून घे. शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला, माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली म्हणून तिच्यावर रागवू नकोस, तिला क्षमा करतात असतो. शंकर म्हणाले, पण देवा जरा थांब, मी आईला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो. असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला. पण आता त्याचे घर त्यालाच ओळखू आले नाही. अगदी एखाद्या श्रीमंताच्या महलासारखे त्याचे घर सुंदर असे सजले होते आणि एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती. बाळाने आईला उठवले. ती गोपश्री जागी होऊन पाहते तर काय तिला फार आश्चर्य वाटले. आपल्या भोवतीच राजमहल. तिने समोरच्या आरशात नजर टाकली. तिचे मूळ रूप जाऊन अगदी पद्मिनीसारखी सुंदर बनली होती. तिच्या अंगखांद्यावर आता सुवर्णांच्या रत्नाच्या अनेक अलंकार झळकत होते. ती आश्चर्यचकित झाली होती. बाळाने आपल्या आईचा हात धरला. तिला बाहेर ओढत तो म्हणाला, आई शंकराच्या दर्शनाला चल ना ग. बाळाला उचलून हृदयाशी धरत ती गोपश्री बाहेर आली. तिने शंकराचे दर्शन घेतले आणि ही नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत गेली. तिची हकीकत ऐकून राजाही फार आश्चर्यचकित झाला. सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. नगरातील सर्व नगरांची गर्दी बाळाला पाहायला तेथे जमू लागली. ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंनाही कळली. त्याबरोबर त्यांनी आपल्या हातातली शस्त्रे खाली ठेवली आणि चंद्रसेन राजाला निरोप पाठवला. ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाला आहे त्या बाळाला प्रत्यक्ष पाहायची आमची इच्छा आहे. त्या क्षणापासून आता आम्ही वेर सोडले आहे. आम्हाला आपले मित्र म्हणून आपल्या नगरीत घेऊन या. राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजाचा निरोप समजला आणि स्वामी महाकालेश्वर आपले एक फार मोठे संकट निवारण केले याची त्याला जाणीव झाली. कैलासनाथाला मनोभावे प्रसन्न प्रणाम करून राजा चंद्रसेन प्रधानांबरोबर सर्व राजाचे स्वागत करायला राजधानी असलेल्या नगराच्या वेशी बाहेर आला. सर्वांचे क्षेमकुशल विचारून त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्याच्यासह राजाने मंगलवाद्याच्या गजरात नगरीत प्रवेश केला. चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगराचे वैभव, तिचा धीमास्त्र आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे थक्क होऊन गेले. सर्वजण जटित शिवमंदिरासमोर आले आणि त्यांनी शिवाला आदर आणि मनोभावे साष्टांग नमस्कार घातला. त्या छोट्या गोप बालकाला सर्वांनी वंदन केले. अशा तऱ्हेने शंकर प्रसन्न झाला म्हणजे गवताची झोपडी सुद्धा सुवर्णांचा माल बनते, आपला शत्रू सुद्धा आपला मित्र बनतो. घरातील दासदासी अष्टसिद्धीसारख्या आपण न मागता आपणास हवी असेल ती गोष्ट ताबडतोब आपल्या पुढे आणून देतात. अंगणातले साधे सोपे वृक्ष सुद्धा कल्पतरू बनतात. मुका माणूस पंडित बनतो, पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो, जन्मता माणूस रत्नांची परीक्षा डोळसपणे करू लागतो, मूर्ख माणूस उत्तम वक्ता बनतो, गरीबाच्या घरी भाग्यलक्ष्मी आपण होऊन चालून येते, प्रयत्न न करता चिंतामणी हातात देतो, त्रिभुवनात कीर्ती पसरते, अत्यंत शक्तिशाली राजे आपले मांगलिक बनतात, जेथे जेथे खणाल तेथे तेथे धनाच्या राशी सापडतात, कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता देवाचे राज्यात लक्षात येते. असा हा शिवमहिमा आहे. एकदा का शंकर प्रसन्न झाला की मग कसलाच तोटा नाही हे नक्की. तेथे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजाची आणि छोट्याशा गोप बाळाची स्तुती करीत होते. देवळापाशी फार मोठी यात्राच भरली होती. तेवढ्यात काय झाले, रामसेवक हनुमानाने तेथे अचानक प्रकट झाले. तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदराने नमस्कार केला. हनुमानाने त्या 6 वर्षाच्या गोप बाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून असा आशीर्वाद दिला आणि त्याला शिवपंचाक्षर मंत्र सांगितला. प्रत्यक्ष शंकराने जणू काही स्वतःच गोप बाळाला मंत्र सांगितला. सोमवार, शिवरात्री या व्रताची संपूर्ण आणि साध्यता म्हणजे सविस्तर अशी माहिती दिली. मारुतीच्या कृपेने तो गोप बाळ 14 विद्यात आणि 64 कलात अतिशय पारंगत बनला. नंतर मग मारुतीने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. सर्वांनी शंकराचा मारुतीचा जय जयकार केला. अतिशय आदराने जय जयकार केला. देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. नंतर हनुमान श्रीकराला म्हणाले, यानंतरचा तुझा 8वा पुढीत राजा नंद जन्मेल. त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू कृष्ण रूपाने तुझ्या पोटी अवतार घेतील. या अवतारात तो शिशुपाल, कंस, कौरव वगैरे दुष्टांचा नाश करतील. सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमीच अशा तऱ्हेने अवतार घेत असतात. असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसाच गुप्तबी झाला. ज्याचा गुरु प्रत्यक्ष हनुमान. श्रीकराचे भाग्य आता आपण काय वर्णावे. नंतर राजा चंद्रसेनाने श्रीकराने आलेल्या तेथे राजाच्या यथायोग्य सत्कार केला व सर्व राज्य संतुष्ट होऊन वैर विसरून परत आपापल्या राज्यात निघून गेले. सोमवार, प्रदोषी व्रते सर्वजण मोठ्या मनोभावाने करू लागले. शिवरात्रीला मोठा उत्सव होऊ लागला. याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान मिळू लागले.
घरोघर शिवलीला अमृताचे वाचन होऊ लागले. शेवटी ते सर्वजण शिवपदाला जाऊन पोचले. अशा तऱ्हेने विमर्शन राजाची आणि चंद्रसेन राजाची कथा असलेला हा अध्याय जो कोणी वाचेल ऐकेल त्याला इष्ट संतती भरपूर प्रमाणात लाभेल. समनी भरपूर संपत्ती विनायास मिळेल. वाचणाऱ्यास आणि ऐकणाऱ्यास उत्तम आरोग्य लाभेल. त्याचे आयुष्य वाढेल. दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. शिवलोकाची प्राप्ती होईल. शिवचरणाच्या पाशी त्याची भक्ती अधिक जास्त राहील. त्याला संकटे कधीच येणार नाही. संकटांचा त्यांना त्रास होणार नाही. जे कोणी शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावे लागते. विष्णूची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम फाळ चढतो. म्हणून नेहमी प्रत्येकाने शिवगुणगान करीत असावे. प्रत्येकाने सदोसदी शिवचरणावर ध्यान ठेवावे. असा या शिवलीला अमृतातला हा अध्याय होता. शिवरात्रीची व्रतकथा. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. शेअर करायला विसरू नका.